नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. लोकसभेच्या निकालाने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आणि राजकीय राजधानी असलेल्या दिल्लीत चांगलीच खळबळ उडाली आहे. दिल्लीच्या नेत्यांना सेनापती बापट यांची एक कविता माहित नसेल. महाराष्ट्र गेला तरी राष्ट्र गेले, मराठा विना राष्ट्र गाडा न चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार. या भारताचा आज हा आधार कसा आहे त्याचा आपण विचार करूया. गेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांना 50% अधिक मते मिळाली होती. त्यांच्या समोर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर अनेक पक्ष पार भुईसपाट झाले होते. त्यानंतर शिवसेनेच्या पवित्र्याने भाजप, शिवसेनेचे पवित्र सरकार महाराष्ट्रात येऊ शकले नाही. नंतर द्राविडी प्राणायाम करून एकदा भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार 2 दिवसांसाठी आले होते, तेही बुडाले आणि महाविकास आघाडी सत्तेच्या शिखरावर तरंगू लागली. उद्धवराव मुख्यमंत्री बनले. हा सर्व इतिहास सांगण्याचे कारण म्हणजे शिवसेना भारतीय जनता पक्षापासून विलग झाल्यावर महाराष्ट्रातील भाजप ज्याप्रमाणे पाण्याविना मासळी तडफडते त्याप्रमाणे तडफडत होता. अखेर भाजपाला शिवसेनेच्या घरातून शिंदे साहेबांच्या रूपात हुकुमी एक्का मिळाला आणि महाविकास आघाडीची सत्ता गेली. महायुती सत्तेवर आली. त्यासाठी अत्यंत महत्वाकांक्षी योजना आखण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादी सुद्धा फुटली. दोन्ही पक्ष फुटल्यावर महाराष्ट्रात लोकसभेसाठी तर भाजपचे नशीबच फुटले. आता लोकसभेच्या निकालानंतर नव्या डावाची सुरुवात करण्याची मनीषा दिल्लीपासून मुंबईपर्यंत सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी लक्षणीय विजय मिळवले. अगदी पाताळात गेलेल्या काँग्रेसला हिमालया एवढी उंची देऊन टाकली. आता दिल्लीचे सरकार सावरण्यासाठी आणि महाराष्ट्रात आपले सरकार बनवण्यासाठी ओरिजिनल शिवसेनेची गरज आहे. हे दिल्लीकरांना पटले. ओरिजिनल शिवसेना तर भाजप बरोबर आहेच, पण उद्धव ठाकरेंची शिवसेना नकली आहे असे दस्तूर खुद्द पंतप्रधानांनी जाहीर करून टाकले होते. पण आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेने पुन्हा युती करावी असा जबरदस्त खेळ करण्याचा भाजपचा इरादा आहे. पण या खेळासाठी आता उद्धवरावच तयार नाहीत असं म्हणतात. आजच्या घडीला ज्या जागा ज्या पक्षाने जिंकल्या आहेत त्याचा हिशेब केला तर काँग्रेसला 80 पेक्षा जास्त जागा, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला 60 पेक्षा जास्त जागा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 50 पेक्षा जास्त जागा मिळू शकतात. बाकीच्या जागांमध्ये काही अपक्ष आणि सध्याचे सत्तारूढ 3 पक्ष असे महाराष्ट्राचे गणित होऊ शकते. हा धोका ओळखून पुन्हा झाले गेले विसरून जाऊन एक होण्याचे मनसुबे दिल्लीहून व्यक्त करण्यात येत आहेत. तसे केले तर सध्याची सहानुभूती लाट टिकेल काय हा सुद्धा प्रश्नच आहे. हे सर्व माहीत असल्यामुळे आज तरी दिल्लीचा प्रस्ताव उद्धवराव स्वीकारतील असं दिसत नाही. आज महाराष्ट्रात उद्धव साहेबांची शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांच्या प्रभावाबद्दल प्रत्यक्षाला प्रमाण देण्याची गरज नाही. इकडे मोदी साहेबांच्या भाजपाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नसल्यामुळे संघही काम करणार नाही. असली राष्ट्रवादीचा 1 खासदार आणि नकली राष्ट्रवादीचे 8 खासदार निवडून आले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने असा काही गजब करून ठेवलाय की दिल्लीकरांना काय करावे आणि काय करू नये हे समजण्याचे झाले आहे. 3-4 महिन्यात विधानसभेची निवडणूक आहे. ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असा निर्धार करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री जीवाची बाजी लावतील. जनतेच्या दरबारात कोणता पक्ष सरस ठरतो आणि कोणाचा विरस होतो याचे भाकीत कोण करणार. पण एकूणच सध्याचे जे वातावरण आहे त्या वातावरणात बदल करायचा असेल तर त्याला थोडा अवधी हवा असतो. तिकडे निवडणुकीसाठी मुळीच अवधी शिल्लक नाही. मग आता एक मात्र आधार आहे, तो म्हणजे उद्धवरावांचा. म्हणूनच टाहो फोडून ये रे उद्धवा असा जयघोष मनातल्या मनात किंवा दुसऱ्यांच्या कानात कुजबूज करून वाजत आहे. महाराष्ट्राच्या जनतेने मत परिवर्तन कसे करावे हा यक्ष प्रश्न तसाच उभा ठाकलेला दिसतोय. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये. बघत रहा महासागर. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.